मित्रांनो, म्हणतात ना, जटची गाठ कोणालाही उमगत नाही. जाट केवळ ताकदीचा नव्हे तर बोलण्यात आणि हुशारातही सर्वात पुढे असतो. त्याचे विनोदही असे असतात की समोरच्याला समजले तर हसू येतं आणि न समजले तर पश्चाताप होतो. आजची गोष्ट अशाच एका जाटाची आहे, ज्याच्या मजेशीर युक्तीने सर्वांना आश्चर्यचकित केलं. तर तयार व्हा या आगळ्या वेगळ्या जाटाची कथा ऐकायला, जिथे बुद्धी आहे, तोरा आहे आणि असा विनोद आहे की ऐकताच तुम्हाला म्हणाल, वा, जाट राजा. मित्रांनो, ही खूप जुनी गोष्ट आहे. चांदवडे नावाच्या गावात गोपाल नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी समाधानाचे हास्य असायचे, जणू आयुष्याने त्याला सर्व काही दिले आहे. पूर्वजांच्या जमिनीवर शेती करून त्याचा उदरनिर्वाह चांगलाच चालायचा. गावकऱ्यांच्या दृष्टीने गोपाल खूप संपन्न होता. पण खरी परिस्थिती काय आहे हे फक्त तो आणि त्याची पत्नीच जाणत होते. पैशाची कमतरता घरात कायम जाणवत असे, जणू एखादे अदृश्य सावट सतत घरभर फिरत असे. पण गोपाल मात्र लोकांना हे दाखवत असे की त्याच्या घरी काहीच कमी नाही, सर्व काही आहे. गोपाल दिसायला जरी साधा भोळा भाळा वाटत असला, तरी त्याची बुद्धी तलवारीसारखी धारदार होती. गावात एकदा किरकोळ वाद झाला तरी पंचायत बोलवली जाई. पंचायतीमध्ये गोपाल असे मुद्देसूद बोलायचा की समोरचा गप्प बसायचा. त्याच्या हुशारीची चर्चा आसपासच्या गावांमध्येही होऊ लागली. ही गोष्ट शेवटी राजाच्या कानावरही पोचली. लोक म्हणू लागले की गोपाल आपल्या गावातील एकही खटला राजदरबारात जाऊ देत नाही, गावातच त्याचा निकाल लावतो. राजाला हे कळताच त्याच्या मनात एक कल्पना आली आणि या गोपाल नावाच्या शेतकऱ्याची परीक्षा घेऊया, पाहूया तो किती चतुर आहे, किती हुशार आहे. असे ठरवून राजाने आपल्या सैनिकांना गोपालला बोलवायला पाठवले. सैनिक जेव्हा गोपालला बोलायला गेले, तेव्हा गोपाल मोठ्या संभ्रमात पडला. काय अपराध झाला असेल माझ्याकडून? महाराजांनी मला राजदरबारात का बोलवले? संपूर्ण रस्त्यात गोपाल हाच विचार करत चालला होता. राजदरबारात पोचल्यावर त्याने राजाला विचारले, महाराज, या गरिबाकडून काही चूक झाली आहे का? काही गुन्हा केला आहे का? तेव्हा राजा हसत म्हणाला, नाही गोपाल, तुझ्याकडून काहीही चूक झालेली नाही. खरं तर तुझ्या चतुराईचे मोठे मोठे किस्से आमच्या कानावर आले आहेत. आम्ही ऐकले आहे की तू आपल्या हुशारीने लोकांचे वाद मिटवतोस, असे असे मुद्दे मांडतोस की त्याला कोणीच उत्तर देऊ शकत नाही. तर आम्हाला हवे आहे की तू आमच्यासाठी असे काही काम कर जे आजवर कोणीही केले नाही. गोपालने हे ऐकले आणि तो खोल विचारात गेला. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, महाराज, अशी कामे अचानक होत नाहीत, त्यासाठी वेळ लागतो. महाराजांना सुरुवातीला काही कळलंच नाही की गोपाल काय सांगू पाहतोय. मग गोपालने त्यांना समजवले, महाराज, तुम्ही यासाठी फार विचार करू नका. तुम्ही सांगितलेत की मला तुमच्यासाठी काही असे करायचे आहे जे आजवर कुणीही केले नाहीत, तर मी एक दिवस नक्कीच असे काही करेन. सध्या मात्र मला परवानगी द्या. परवानगी घेऊन गोपाल घरी परतला. मित्रांनो, गोपाल तब्बल 1 आठवडा घरी बसून विचार करत राहिला की असे काय करावे. मग एक दिवस संध्याकाळी झोपताना त्याने अचानक आपल्या पत्नीला म्हटले, अगं मीरा, ऐकतेस का? उद्या सकाळी उठून माझ्यासाठी 4 पराठे बनव आणि थोडंसं लोणचंही ठेव. मला कुठंतरी जायचं आहे. सकाळी मीरा उठली, 4 पराठे केले, त्यात लोणचं ठेवून ते रुमालात बांधून पोटली तयार केली. गोपाल ती पोटली घेऊन पहाटेच घरातून निघाला आणि जंगलाकडे जाऊ लागला. जंगलात मधोमध गेल्यावर त्याला एक छोटीशी गुहा दिसली. तो त्या गुहेत गेला. मित्रांनो, ती गुहा अगदी स्वच्छ होती. असं वाटत होतं जसं एखाद्या साधूने तिथं तपश्चर्या केली होती आणि आता ती जागा सोडून गेला होता. संपूर्ण दिवस गोपाल त्या गुहेत पडून विचार करत राहिला. संध्याकाळ झाली, मग तो आपल्या घराकडे परतला. रात्रीच्या अंधारात
तो घरात शिरला. पत्नीने विचारले, आज दिवसभर कुठे होतास? गोपाल म्हणाला, पाहिलंस मीरा, तू या गोष्टीचा फार विचार करू नकोस की मी कुठे जातोय आणि केव्हा परत येतोय. तू फक्त रोज मला पराठे देत जा. दुसऱ्या दिवशी मीराने पुन्हा पराठे करून दिले. गोपाल ते घेऊन पुन्हा त्या गुहेत गेला. संपूर्ण दिवस तिथेच पडून राहत असे आणि रात्री घरी यायचा. हे चक्र सातत्याने 1 आठवडा चालू राहिले. गोपालच्या शेजारी तेल विक्रेत्यांचे कुटुंब राहत होते. त्या तेलीचा काहीच काळापूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या पत्नीला सगळे गावकरी सुमित्रा काकी म्हणून हाक मारत असत. सुमित्रा काकीचे गोपालच्या घरी येणे जाणे असायचे. सुमित्रा काकीची एक सवय होती की तिला एखादी गोष्ट समजली की ती सर्व गावभर सांगितल्याशिवाय तिच्या पोटातच दुखायला लागायचे. तिने पाहिलं की गोपाल दिसत नाहीये, म्हणून सुमित्रा काकी त्यांच्या घरी त्याची खबर विचारायला आली. तेवढ्यात गोपाल घरी आला आणि सुमित्रा काकीने विचारलं, अरे बाळा, हल्ली दिसतच नाहीयेस, कुठून आलास? गोपाल म्हणाला, काकी विचारू नकोस, मी काय सांगू तुला? तू सांगशील मग ते सगळं गावभर पसरेल. काकी म्हणाली, नाही बाळा, विश्वास ठेव, मी कोणालाही सांगणार नाही. आजवर तुझ्या घरची गोष्ट कधी कोणाला सांगितली आहे का मी? गोपाल म्हणाला, काकी, आजवर नाही सांगितली हे खरंय, पण पुढे सांगशील याची खात्री नाही, कारण गोष्ट तशी आहे. आता सुमित्रा काकीची उत्सुकता आणखीनच वाढली. बोल ना बाळा, काय आहे? तू कुठे होतास एवढे दिवस? गोपालने डोळ्यात एक रहस्यमय चमक आणून सांगितले, काकी, मी स्वर्गाची यात्रा करून आलो आहे. माझे स्वर्गातील देवाची उठबस आहे. काकीला विश्वासच बसला नाही. ती म्हणाली, बाळा, आमच्या वयात तरी असं खोटं सांगू नकोस. गोपालने गंभीर होत म्हणाला, तुझी शपथ काकी, मी खरंच स्वर्गातूनच परत आलो आहे. आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू. सुमित्रा काकीचे डोळे मोठे झाले. ती म्हणाली, बाळा, मला पण स्वर्गात घेऊन चल ना. तू गेला होतास ना, तुझा विष्णू काका नक्की भेटला असेल ना तुला? त्याने माझी चौकशी केली नाही का? गोपाल हसत म्हणाला, काकी, काका मजेत आहेत. ते विचारत होते की आपली सुमित्रा काकी अजूनही चुगल्या करते का? हे ऐकून काकीचा चेहरा उतरला व ती म्हणाली, पाहिलंस ना बाळा, मरून स्वर्गात बसलाय तरी अजूनही माझी निंदा करणं काही सोडलं नाही त्याने. असं कर, ते काका माझी आठवण काढतात ना. गोपाल म्हणाला, काकी, ते म्हणालेत मी पुढच्या वेळी काकीला पण बरोबर घेऊन ये. पण मी नकार दिला. काकीने विचारलं, का नकार दिलास? गोपाल म्हणाला, काकी, तुला माहीत नाही, स्वर्गात जायला खूप खर्च येतो. काकीने विचारलं, किती खर्च येतो ते तरी सांग. माझ्या घरी पैशांची कमी नाहीये. गोपालने आजूबाजूला पाहून म्हणल्या, काकी, भिंतींनाही कानं असतात, हळू बोल जरा. तसंच मला तुझ्यावर विश्वास नाही. तू आधी माझी शपथ घे आणि गावात कोणालाही आपल्या स्वर्ग यात्रेबद्दल सांगणार नाहीस. काकी म्हणाली, नाही बाळा, कोणालाही नाही सांगणार. आजवर कधी काही सांगितलं का मी? हे ऐकून गोपाल हसत म्हणाला, आजवर नाही सांगितलं हे खरंय, तर मी तुला सांगतो, यासाठी 400 सोन्याचे नाणे लागतील. तेव्हा काकी घरी गेली आणि 400 सोन्याची नाणी घेऊन गोपालच्या हातात ठेवली व म्हणाली, बोल बाळा, कधी जायचं आहे स्वर्गयात्रेला? गोपाल म्हणाला, हे सगळं करण्यासाठी वेळ लागतो. मला देवदूतांशी बोलावं लागेल की पुढच्या वेळेस केव्हा घेऊन जाताल. काकी निश्चिंत होऊन घरी परत गेली. असेच 2-3 दिवस चालले. गोपाल रोज सकाळी गुफेत जात असे. दिवसभर तिथे पडून राहत आणि रात्री परत यायचा. दरम्यान राजाची चिंता वाढत गेली. गोपालला बोलवून 2 आठवडे झाले होते, पण अजूनही काही काम केलेलं नव्हतं. म्हणून राजाने सैनिकांना गोपालला बोलवायला पाठवलं. सैनिक गोपालच्या घराजवळ पोचले तेव्हा त्यांनी सुमित्रा काकी भेटली. त्यांनी विचारलं, काकी, गोपाल घरी आहे का? काकी म्हणाली, हुजूर, हल्ली तो घरी नसतो. सैनिकांनी विचारले, मग तो कुठे आहे? काकीने खूप प्रयत्न केला गप्प बसायचा,
पण तिचा उत्साह तिला गप्पच बसू देत नव्हता. काकी म्हणलीच, गोपाल तर हल्ली स्वर्गयात्रा करतोय. 2 दिवसापूर्वीच परत आला आहे आणि आता मला घेऊन जाणार आहे. त्याची तयारी करतोय. सैनिकांनी हे ऐकून आपल्या दुसऱ्या साथीदाराला सांगितलं. आता दोघांच्याही मनात आलं, आपल्यालाही स्वर्गात जायचं आहे. ते दोघं सुमित्रा काकीकडे गेले आणि म्हटले, काकी, आम्हालाही स्वर्गात घेऊन जा. गोपालला सांगा आम्हालाही बरोबर घेऊन जावं. बिचारी काकी अडचणीत आली. रात्री गोपाल घरी आला तेव्हा सुमित्रा काकी सैनिकांसोबत आधीच घरी बसली होती. काकी म्हणाली, गोपाल, माझ्याकडून चुकून या सैनिकांना सांगून टाकलं की आपण स्वर्गयात्रेला जाणार आहोत. तेव्हा आता हेही सोबत जायला मागणी करत आहेत. गोपाल म्हणाला, तू म्हणतेस म्हणून ठीक आहे. आपण या दोघांनाही घेऊन जाऊया. पण लक्षात ठेव, आता अजून कोणालाही सांगू नकोस, नाहीतर सगळेच यायला हट्ट करतील. काकी म्हणाली, नाही बाळा, नाही नाही, आता मी कोणालाही सांगणार नाही. सैनिकांनी हात जोडून विनवले, गोपाल, आम्हालाही सोबत घेऊन जा. जिवंतपणे स्वर्ग पाहायला मिळेल. गोपाल म्हणाला, पहा बत्तूंनो, यासाठी भरपूर पैसे लागतात. सैनिकांनी विचारलं, किती पैसे लागतात? आमच्याकडे पैशांची कमी नाही. गोपाल म्हणाला, तुमच्या दोघांकरिता प्रत्येकी 2,000 सोन्याची नाणी लागतील. ते दोन्ही सैनिक आपल्या घरी गेले. सैनिक घरी गेले आणि प्रत्येकी 2,000 सोन्याची नाणी घेऊन परत आले. त्यांनी ती गोपालला दिली आणि म्हणाले, गोपाल, आता तू फक्त स्वर्गयात्रेची तयारी कर. गोपाल म्हणाला, बंधूंनो, आधी सांगतो, यासाठी वेळ लागेल. मला देवदूताशी बोलावं लागेल. ते जास्त लोकांना सोबत नेत नाहीत. त्यामुळे पैसे देऊन त्यांना तयार करावं लागेल. सैनिक तयार झाले आणि राजमहालात परत गेले. अशा प्रकारे आणखीन एक आठवडा गेला. इकडे सुमित्रा काकीला जेव्हा गोपाल दिसायचा तेव्हा ती विचारायची, बाळा, अजून किती वेळ लागेल स्वर्गयात्रेला? गोपाल तिला समजवायचा, काकी, स्वर्गदूताची चर्चा चालू आहे. मग बिचारी काकी शांत बसायची. याच दरम्यान एका सैनिकाच्या मनात विचार आला की जर आपण ही गोष्ट महाराजांना सांगितली तर आपल्याला भरपूर बक्षीस मिळेल. आपल्यामुळेच महाराजांना देखील स्वर्गयात्रा करण्याची संधी मिळेल. त्याने आपल्या दुसऱ्या साथीदाराशी ही गोष्ट बोलली आणि तोही तयार झाला. मग एक दिवस त्यांनी राजदरबारात जाऊन महाराजांना सगळं सांगितलं. महाराज, गोपाल दरबारात हजेरी लावत नाही कारण तो नुकताच स्वर्गयात्रा करून आला आहे आणि आता सुमित्रा काकी व आम्हा दोघांना घेऊन पुन्हा तयारी करत आहे. हे ऐकून महाराजांच्या मनात विचार आला, जिवंत असताना स्वर्गात जाता येतं का? पण सैनिकांनी त्यांना खात्री दिली. आता राजाच्या मनातही तीव्र इच्छा जागी झाली. जिवंतपणी एकदा आपल्यालाही स्वर्ग पाहायला मिळायला हवा. अखेर आपण राजा आहोत. गोपाल आपल्याला नाकारेल का? महाराज विचार करू लागले. त्यांच्यासोबत गेले. कदाचित माझ्या हातून दोरी सुटली आणि मी खाली पडलो आणि गोपाल त्या लोकांना घेऊन स्वर्गात पोहोचलाही असेल. थोड्याच वेळात ते सैनिक जे राजासोबत गेले होते ते दरबारात हजर झाले. ते दोघं जखमी असल्यामुळे लंगडत लंगडत चालत आले. महाराजांनी त्यांना पाहताच लगेच विचारले, अरे, तुमच्याही हातून सुद्धा दोरी सुटली का? म्हणूनच तुम्हीही परत आलात? तुम्ही स्वर्गात पोचला नाहीत का? ते दोघं म्हणाले, हो हो महाराज, आमचेही हातून दोरी सुटली. आता महाराजांना स्वतःवरच अजूनच जास्त लाज वाटू लागली. पहा, एक म्हातारी सुमित्रा स्वर्गात पोचली आणि आम्ही सगळे भारी भक्कम लोक खालीच पडलो. थोड्याच वेळात गोपाल दरबारात आला आणि म्हणाला, महाराज, कशी वाटली स्वर्गयात्रा? हे ऐकताच राजाने खाली मान घातली. गोपाल हसत म्हणाला, महाराज, खरे तर तुम्ही लोकांना काहीही स्वर्गयात्रा केलीच नव्हती. असं म्हणून गोपालने सगळं खरं राजदरबारात सांगितलं.
हे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला आणि कठोर आवाजात म्हणाला, गोपाल, तू आमच्यासोबत चांगलं केलं नाहीस. हा मजाक तुला खूपच महागात पडेल. तेव्हा गोपाल हात जोडून म्हणाला, महाराज, पुन्हा माफ करा, पण आपणच तर सांगितलं होतं ना, असं काही करून दाखवा जे आजपर्यंत कुणीच केलं नसेल. तर सांगा महाराज, अशी स्वर्गयात्रा तुम्हाला कोणी कधी करून दिली आहे का? आता राजाला हसू फुटलं आणि तो मनात विचार करू लागला, गोपाल बरोबरच बोलतो आहे. अपमान झाला खरा, पण काही हरकत नाही. स्वर्गयात्रेचा आनंद तरी मिळाला. चूक आपलीच आहे. जगात कुणीही जिवंतपणे स्वर्गात जाऊ शकतो का? ही गोष्ट आपल्याला आधीच समजवायला हवी होती. पण आपल्या अक्कलवर तर दगडच पडले होते. यात गोपालचा काय दोष? महाराज गोपालच्या हुशारीवर खूप खुश झाले आणि भरपूर बक्षीस देऊन त्याला दरबारातून सन्मानाने निरोप दिला. इकडे जेव्हा सुमित्रा काकीला सत्य कळालं तेव्हा ती लाजेने खूपच ओसाळली, पण हसून म्हणाली, असं काही नाही की या प्रवासात मी एकटीच होते. राजा आणि त्यांचे 2 सैनिक सुद्धा माझ्यासोबत होते. आणि अशा प्रकारे गोपालची ही चतुराईची गोष्ट आजही गावोगावी सांगितली जाते. लोक म्हणतात की जेव्हा माणसाच्या मनात लोभ शिरतो तेव्हा तो सत्य आणि असत्य यातील फरकच विसरतो. राजापासून सामान्य माणसापर्यंत सगळे या लोभाच्या जाळ्यात अडकले होते. गोपालने फक्त राजाची परीक्षा पूर्ण केली नाही, तर सगळ्यांना एक मोठा धडा सुद्धा दिला. अशक्य गोष्टींवर विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं, आणि हेच होतं जे काम आजवर कुणीच केलं नव्हतं. जिवंतपणे लोकांना स्वर्गयात्रा घडवणं या गोष्टीचा खरा संदेश असा आहे की बुद्धी आणि चतुराईचा योग्य उपयोग केल्यास अशक्य वाटणारी कामे सुद्धा शक्य करता येतात. गोपालने आपल्या हुशारीने केवळ आपल्या गरिबावर मात केली नाही, तर सर्वांनाच एक अमूल्य शिकवण दिली, आणि ती शिकवण आजही तितकीच महत्त्वाची आहे. तर मित्रांनो, मला आशा आहे की ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.